जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खरं तर या पावसाचा फटका जो आहे तो अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरी या तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेकांची घरं जी आहे ते कोसळून गेली आहे. गावात पाणी शिरलं, संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे. जो निवारा होता तो देखील या पाण्यामुळे वाहून गेला आहे. सगळे गावकरी जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत. अनेकांची घरं जे आहे ते पूर्णपणे कोसळलेली आहेत. काही नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून त्यांची भावना आपण जाणून घेऊया. काय सांगाल, पाऊस आला, काय मोठं नुकसान झालं? खूप मोठं नुकसान झालंय. आमचे कागदपत्र, कपडा लत्ता का सर्व अंदरच राहिलाय. फक्त जीव घेऊन निघालो आम्ही पाण्यातून. दुसऱ्या लोकांना काढला आम्हाला. पण काय प्रतिक्रिया तुमची? तुमचं घर पूर्णपणे वाहून गेलं. आमचं आता हे घर वाहून गेलं. कागदपत्र प्यायचं सगळं सामान खायचं सर्व घेतं गेलं सगळं आमचं वालं. त्याच्यातनीच आहे. आता आता आर्थिक आम्हाला मदत तर मदत लागणारच. पाहिजे. सरकारकडून मदत तर काही लागणारच आम्हाला आहे. कुठं जागा द्या, आम्हाला घर हा. द्या. निश्चितच या झालेल्या जनजीवनामुळे खरं तर अनेकांची घरं जी आहेत ते कोसळून वाहून गेली. याच्यामध्ये त्यांचे जे महत्वाचे जे सामान होतं ते देखील या पावसामध्ये वाहून गेलं आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. किती वाजता झाला आणि कशा प्रकारे हे सगळं वाहून गेलं? काय वाजतापासून पाऊस 4 आहे. वाजतापासून पाऊस चालू झाला. 1 वाजतापासून पाऊस चालू झाला. नंतर इकडं गावाकडलं पाणी आलं सगळं. सब नदी नाले काय म्हणजे पाणी जास्त आलं. रात्री मग 5-10 वाजेपर्यंत आणि 10 वाजता घराच्या बाहेर निघालो आम्ही पाणी आता आलं काय मागणी आहे तुमची नेमकी? आर्थिक मदत आता थोडीफार पाहिजे बा. आता आमचं घर गेलं 10 दाना काहीच नाही राहिलं. आता घरी जेवण करायची सोय नाही. आता लोकांना सरपंचानं रात्री जेवायला गेलतो. आता लोकांच्या घरी जेवायला चाललो बा. काहीच नाही, पुरं गेलं आमचं. निश्चितच या पावसामुळे खरं तर अनेकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. जो काही त्यांचे जे साधनं त्यांचे निवारायचे होते ते संपूर्ण साधनं जे आहेत या पावसात वाहून गेल्यामुळे आता सरकारकडून काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा हे गावकरी करतात. सुरेंद्र कुमार, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.